नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बघा कसलं गवत झालेलं आहे. या हळदीची सरी आणि अशी हळद 2 सऱ्यांना लावलेली. बघा ढीग किती निघालेले आहेत गवताचे. तर आता अशी हळद अशी वाळायला लागलेली आणि ही काढायच्या बेतात आली की अशी हळद वाळते, पण ही अजून बरीच हिरवी आणि हळूहळू अशी पानं थोडी वाळकी होतात आणि नंतर हळदीचा हा तिसरा टप्पा आहे वाळण्याचा हा. आणि ही एवढी हळद वाळलेली आहे, ही पानं हळदीची, तर वास बघा किती खमंग सुंदर वास आहे. आणि वाल्या पानांचा तर खूपच वास भारी येतो. तर ऊन बघा कसलं रख 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 करतंय. आणि म्हटलं हळद बिनून काढावी, हळदीत असं गवत झालेलं आहे. तर हळदीचा आपल्याला किती फायदा आहे. आपल्या जन्मापासून ते आपल्या आयुष्याच्या सरतेपर्यंत हळदीचा खूप वापर करतो आपण. बाळ जन्माला आलं तरी हळदीचा वापर करतो. बाळ गोरं दिसावं आणि त्याच्या सर्व अंगावले घाण जावावे निघून म्हणून हळद वापरतो. 6 महिना तरी त्या बाळाला हळद लावतो आपण. आणि लग्नही हळदीशिवाय अपूर्ण आहे. साधी पूजा घालायची म्हणली तरी हळकुंडाचा वापर करतो आपण. तर प्रत्येक आपल्या दिनक्रमात हळदीचा वापर आहे. आणि कोरोनाच्या दिवसात तर आम्ही पाणी उकळून त्यात हळद, दालचिनी, वेलची, आणखीन लवंग घालून, तुळशीची पानं घालून रोज पाणी उकळून पित होतो हळद घालून. आणि खोकला जरी साधा लागला तरी दुधात हळद टाकून आम्ही ते दूध पितो उकळून. आणि आमच्यासारख्या खेडेगावातल्या शेतकऱ्याला दगडा मातीशी रोज संपर्क करावा लागतो. मग साधं दगडाने खरचटलं आणि अशी लोखंडाची हत्यारं आम्हाला रोज वापरावी लागतात. ह्या खुरप्याने जरी साधं कापलं तरी आम्ही जास्त करून हळदीचाच वापर करतो. सहसा आम्ही जास्त करून दवाखान्यात जात नाही. तर हळद एवढी आयुर्वेदिक आहे. आणि हीच हळद मॉलमध्ये, डीमार्टमध्ये जाते आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड लागतात आणि वेगवेगळ्या प्रकारची किंमत असते त्या हळदीला. पण शेतकरी हा रॉयल आहे आणि तो रॉयलच वापरतो, रॉयलच खातो. तर हळद इतकी उपयोगी आहे आपल्या जीवनात. आणि सोन्याला जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त हळदीला किंमत आहे. पण हळद कशी आहे डीमार्टमध्ये, मॉलमध्ये ते तुम्हाला माहिती आहे. आणि सोनं कसं आहे तेही तुम्हाला माहिती आहे. मग शेतकरी रॉयल आहे की अजून कोण रॉयल आहे ते तुम्ही ठरवा. पण आमचे शेतकरी बांधवच रॉयल आहेत असं मला वाटतं. बरोबर आहे ना?